गुरुदैव दत्त. तुमच्याशिवाय एक क्षणही राहणं अशक्य आहे. श्री गुरुचरित्र 14व्या अध्यायाच्या 37 आणि 38व्या ओव्यांमध्ये श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे परमभक्त सायनदेवांची अखंड श्रद्धा आणि कृतज्ञता अत्यंत भावपूर्णपणे व्यक्त होते. सायनदेव ज्याच्याकडे चाकरीला होते त्या राजानं त्यांना ठार मारण्याचा निश्चय केला होता. त्यावेळी केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या कृपादृष्टीनंच सायनदेवांचे प्राण वाचले. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची ही अनंत कृपा अनुभवल्यानंतर सायनदेवांच्या अंतःकरणात दाटलेली भक्ती ओसांडून व्हायला लागली. हा प्रसंग जिथे घडला त्या तेलंगणातील वासर ब्रह्मेश्वर या ठिकाणी सायनदेव अत्यंत नम्रतेनं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना प्रार्थना करतात. आता तुमचे श्रीचरण सोडून मी एक क्षणही राहू शकत नाही. मला तुमच्यासोबत येऊ द्या. श्री गुरुचरणांच्या शिवाय एक क्षणही जगणं अशक्य आहे असं सायनदेव स्पष्टपणे सांगतात. संसाररूपी भयंकर सागरातून तारून नेणारे केवळ श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूच आहेत, यांचा त्यांना प्रत्यंतर आलेला होता. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना सायनदेव कृपा सिंधू अर्थात कृपेच्या अथांग सागराची उपमा देतात. हे प्रभू, तुमच्या श्रीचरणांची सेवा यातच माझं सार्थक आहे. मृत्यूच्या छायेतून आपण मला जीवनदान दिलेलं असताना तुमच्यापासून दूर राहणं म्हणजे पुन्हा अंधारात जाणं आहे, असं सायनदेव कळवळून म्हणतात. हे भक्तीचं सर्वोच्च रूप आहे. सायनदेवांची प्रार्थना पूर्ण शरणागतीची घोषणा आहे. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या श्रीचरणी अखंड निष्ठा आणि समर्पण यातच खरं रक्षण आणि कल्याण आहे, असा या ओव्यांचा संदेश आहे. गुरुदैव दत्त.